स्पीक क्राईम न्यूज नेशन. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपासाठी निर्णायक ठरणारा राजकीय घटनाक्रम घडला असून जय माता दी प्रतिष्ठानचे प्रमुख तथा युवकांमध्ये प्रभाव असलेले नेते दिनेश घोडके यांनी भारतीय जनता पार्टीला उघड पाठिंबा जाहीर केल्याने शहरातील 4 प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर घोडके यांनी निवडणुकीतून माघार घेत थेट भाजप उमेदवारांच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिनेश अण्णांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी बोलून गेले की मी देवीचा भक्त आहे आणि मी देवीला स्मरून सांगतो की आम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहून तुमचं काम करणार आहे. आणि ती व्हिडिओ ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस त्यांच्या देवीवरची श्रद्धा आणि भक्ती मला माहित आहे. एकदा शपथ घेतला आणि पण घेतल्यानंतर आपण त्यांना पुन्हा जाऊन विनंती करून किंवा अडचण निर्माण होईल अशी आपल्याकडे कृती न होता आम्ही दोघांनी एकमेकांबद्दलचं सामंजस्य ठेवलं. त्यांनी त्यांच्या शब्दाशी प्रामाणिक राहिले आणि मी पक्षाची जबाबदारी पार पाडत राहिलो. परंतु कुठल्याही प्रकारचा आमच्यामध्ये व्यक्तिगत कटुता नव्हता किंवा आला नाही. त्यानंतरच्या काळात आमदार म्हणून त्यांनी मला स्वीकारलं. जी काही जबाबदारीची कामं त्यांच्या माध्यमातून असतील त्यांनी सुचवली असतील तर ती प्राधान्याने सोडवण्याचा मी देखील प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु मी आज आपण सगळेजण या ठिकाणी जमत असताना आपल्याला जबाबदारीने आश्वासित करतो की श्री दिनेश अण्णांचं सामाजिक कार्य मी अनेक वर्षांपासून पाहत असल्यामुळं प्रत्येक कुटुंबाशी जोडली गेलेली त्यांची असलेली आपुलकीचे ऋणानुबंध या परिसरातील प्रत्येक मंडळ असतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी असलेला त्यांचा आदरस्थान हे मी या भागाचा आमदार म्हणून येणाऱ्या काळात निश्चितच त्यांचा सन्मान करून त्यांचा आदर करत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्याची जबाबदारीने आपल्याला देतो. आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण मागचं काही झालेलं असेल ते सगळ्या गोष्टी विसरून देऊन आपल्या भागाचा सर्वांगीण विकास तो तुमच्या माध्यमातून पूर्ण होण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं, आम्हाला आशीर्वाद द्यावेत यासाठी आज आपल्याला मी देवी मातेच्या शरणी आपल्याला विनंती करतो. भारतीय जनता पार्टीशी आपण जर जोडलो आपण सोबत राहिलो तर निश्चितच आपल्या तरुणांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला मोठं पाठबळ मिळणार आहे. आणि तुम्ही सांगितलं त्या भागात तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी निधी असेल अन्य गोष्टीची मदत करण्याची जबाबदारी असेल ही मी निश्चितच देण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील असेल हा विश्वास आपल्याला व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळं घोडके परिवाराने विशेषतः दिनेश अण्णा असतील संतोष अण्णा असतील यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी आपली ताकद उभी करून आपला आशीर्वाद या उमेदवारांना द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि येणाऱ्या काळात आपला लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक आपण भव्य जाहीर प्रवेश हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि फक्त प्रवेश घेण्यावर थांबणार नाही तर जी जबाबदारी देईल ते पुढे घेऊन जाण्याचा विश्वास सुद्धा आपल्याला देतो. कारण का दिनेश अण्णा म्हणजे शब्दाला पक्का असणारे व्यक्तिमत्व आहे. ते शब्द जसं पाळतात तसाच शब्द आम्ही सुद्धा पक्षाच्या वतीने पाळू हा विश्वास आपल्याला देतो. आणि येणाऱ्या काळात आपण सगळेजण एकत्रित काम करू हा विश्वास माझ्याकडनं व आपल्याकडून मी अपेक्षित व्यक्त करतो. आणि माझ्या बाजूला विरांजून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.